घटनेच्या 342व्या कलमानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आमचे न्याय आणि हक्क आणि हे अधिकार नमूद केलेले आहेत। आणि महाराष्ट्रातला जो आदिवासी सर्व समाज असेल त्यात अनुसूचित जमाती 7% आम्ही आहोत। त्यांचे आमचे अधिकार सारखे असताना केंद्रातून आमच्या नावाचा जो निधी मंजूर होऊन येत असतो तो ते विशिष्ट इतर आदिवासी लोकात तो वर्गीकरण करत असतात आणि आमच्या समाजाला आमच्या जमातीला दुर्लक्षित करीत असतात। आदिवासी विभागामध्ये आपण बघत असाल या आधी ज्या वेळेला डॉक्टर विजय कुमार गावित हे आदिवासी मंत्री असताना 6500 रुपयांचा घोटाळा त्यांनी त्यावेळेला त्या खात्याच्या माध्यमातून केलेला होता। म्हणून त्यावेळेला त्यांच्या ईडी चौकशी होणार असताना पुन्हा त्यांना सत्तेत बोलून परत आदिवासी विभागाचा मंत्री बनवण्यात आला आणि त्यानंतर आजपर्यंत दिवसागणिक त्यांच्या नावाने त्यांच्या परिवाराच्या नावाने त्या विभागाच्या माध्यमातून शेकडो कोटींचा भ्रष्टाचार हा रोजचा उघड होत असतो। आमच्या कोळी समाजाचा हक्काचा निधी जो केंद्रातून येत असतो तो ते लोक त्यांच्या माध्यमातून वेगळ्या वाटेने वळून घेऊन जातात आणि घर भरतात। मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार होतो आणि आज माझा कोळी समाज हा वंचित राहतोय। हे खूप मोठं दुःख आमच्यासाठी आहे आणि ही लाजिरवाणी गोष्ट त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की जो भ्रष्टाचारी माणूस आहे त्यालाच पुन्हा आदिवासी विभागाचा मंत्रिपद देण्याचा हा एक षडयंत्र मी या शासन आणि राज्यकर्त्यांचं म्हणेल या ठिकाणी।